नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती याबद्दल बोलणार आहोत. आपल्या सोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब. स्वागत आपलं. खरं तर श्रीमंती म्हटली की ती शेतीपूरक उद्योगात असते का, आणि शेतीपूरक उद्योगातली श्रीमंती ही अगदी गावखेड्यात किंवा महानगरातही मिळू शकते का? पहिली गोष्ट ना, श्रीमंती ही प्रत्येक ठिकाणी दडलेली असते ऋषी, फक्त आपणच त्याला मानत नसतात. हे सगळे व्यवसाय भरभरून पैसा द्यायचे आहेत, पण ते पहिले व्यवसायच आहेत हेच आपण मानत नाही. आपण ते ज्या दिवशी ह्या व्यवसायांकडे एक उद्योजकीय नजरेने बघू, एक कमर्शियल दृष्टिकोनातून बघू, एक व्यावसायिक नजरेतून बघू ना, त्या दिवशी तुम्हाला त्यातला खरा पैसा समजेल. आपण अजून खूप मागे आहोत. आजही आम्ही कुक्कुटपालनातून किंवा शेळीपालनातून ना एक हजारामध्येच कमवण्याचं स्वप्न बघतोय, किंवा ते शक्य आहे की नाही तेही माहित नाही. पण असे काही उद्योजक मला भेटतात ऋषी, की ज्यांचा एक एक बोकड वर्षाला 1-1 करोड साधारण देतो. मग हे शास्त्र तर आपण खूप मागे आहोत. मलाही आश्चर्य वाटलं होतं असंच, की नक्की एक बोकड कसा वर्ष काठी आपल्याला 1 करोड रुपये देतो. तेव्हा समजलं की ते त्यातले जे 15 दिवसांनी त्याचं रक्त काढतात, त्याच्यातले प्लाझ्मा बाजूला काढून कंपन्यांना विकतात. जग खूप पुढे गेलो, आपणच त्या जगापर्यंत पोहोचत नाही ऋषी. आणि म्हणून सांगतो, शेवटी बकरा तोच ना जो त्यांना 1 करोड रुपये देतोय. आमचा बकरा आम्हाला 5,000 पण देत नाही. पण आम्ही ठरवून ठेवलंय की आमचा बकरा आम्हाला देऊच शकत नाही. जास्तीत जास्त 5, 10, 20 किंवा ईदला कोणी घेतला तर लागले, तर लॉटरी लागली 20-25 हजाराची. पण त्याच्या पलीकडे केवढं मोठं जग आहे हे मात्र आपण विसरतोय. जी गोष्ट मी शेळी पालनातली बोलली, तीच गोष्ट मत्स्य व्यवसायातली. एवढा प्रचंड पैसा त्या व्यवसायात दडलाय, पण आजपर्यंत त्याचं शास्त्रोक्त प्रशिक्षण कसं घ्यायचं, त्यातली नक्की श्रीमंती काय, त्याचं मार्केट काय. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट माहिती आहे, सगळ्या व्यवसायाला ना मार्केट शोधायला लोक तुमच्याकडनं माल घेऊन जात आहेत. मत्स्य पालनामध्ये तर तुमच्याकडे जर मासे असतील तर 3 महिने अगोदर तुम्हाला व्यापारी येऊन भेटतात की बाबा आम्हाला मासे हवेत. तुम्ही विचार करा, कुठचाही मासा घ्या, राहू घ्या, कटला घ्या, मृगल घ्या, पेंगेसिस घ्या, कुठलाही मासा घ्या, तेलापियापासून प्रत्येक माशाची किंमत ही किमान 125 ते 150 रुपये किलो पासून सुरुवात होते. आणि हा एक मासा तयार करण्यासाठी, म्हणजे विक्री योग्य करण्यासाठी त्याला जो खर्च येतो ना ऋषी, तो जास्तीत जास्त कमाल 50 रुपयाच्या वरती जात नाही. म्हणजे एक विचार करा की तुम्ही 125-150 रुपये पण नको, 100 रुपये किलोन जरी मासा विकला तरी एक मासा तुम्हाला किमान 50 रुपये फायदा मिळवून देतो. आणि जर तुम्ही एखादं शेततळं करता 1 एकरमध्ये, तर त्याच्यात किमान तुम्हाला 50,000 तरी मासे सोडता येतात. काही मासे 6 महिन्यात विक्री योग्य होतात, काही मासे 8 महिन्यात विक्री योग्य होतात, तर काही महिने 11 महिन्यात होतात. तुम्ही वर्षभर धरा, वर्षभरात तुम्ही एक 50,000 मासे विकलात आणि एका माशामागे जर तुम्हाला 50 रुपये भेटतात ना ऋषी, याचा अर्थ तुम्ही वर्षाला किमान 20 ते 25 लाख रुपये कमवता. कुठलाही जास्त मार्केट किंवा अनुदान किंवा हमीभाव याची हे न घेता, मदत न घेता. आणि जर हे एवढं सोपं आहे आणि प्रचंड श्रीमंती नाही, तर आपण त्याचा अभ्यास का करत नव्हता, आपण का शोधत नाही, शिकत नाहीत की कसं ते मत्स्य तळ बनवायचं असतं, कुठून त्याचे ब्रीड्स घेतले जातात, त्याला फिडिंग कसं केलं जातं, ते फिडिंग कुठून भेटतंय, कशा पद्धतीत शेततळं तयार केलं जातं, ऑक्सिजन मेंटेन करण्यासाठी किंवा टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी नक्की काय करावं लागतं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण मिळणारी श्रीमंती किती अगाध अफाट आहे ती बघा ना. आणि म्हणून सांगतो की श्रीमंती प्रत्येक व्यवसायात दडली. आपण तो व्यवसायाकडे कोणत्या नजरेने बघतो ना, हे खूप महत्वाचं आहे. अशीच गोष्ट आले आणि हळद या छोट्या गोष्टीतही लपलेली असते. म्हणजे त्याच्याकडे आपण पैसा म्हणून कधी पाहतही नाही, ना त्याची उत्पादन क्षमता म्हणून पाहत नाही, ना त्याची श्रीमंती म्हणून पाहतो. पण या गोष्टीतली श्रीमंती कशी आहे, ह्याच्यात प्रचंड श्रीमंती दडली आहे ऋषी. आणि होत्या काय ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत ज्याचा आपण वारंवार उच्चार होतो, जे विकताय ते पिकूया. आजपर्यंत आपण जे पिकवत होतो ना, ते विकण्याचा केविलवाना प्रयत्न करतो. पण मत्स्यशेती असेल, शेळी पालन असेल, कुक्कुटपालन असेल, हळद लागवड असेल, जे जे विषय आपण प्रामुख्याने घेतो, ह्या सगळ्याला प्रचंड मार्केट आहे. विचार करा, हळद लागवडीसारखा प्रकार, जेमतेम 1.5 महिना काम, जेमतेम. भांडवल सुद्धा एकरी 10,000पेक्षा जास्त नको आहे, पाणी अतिशय कमी लागतंय. आणि एवढं करून एकरी तुम्हाला या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने किमान 4 ते 5 लाख रुपये भेटतात. 4-5 लाख सोडा हो,
1,00,000-2,00,000 रुपये जरी भेटले तरी झाले किती? आणि आंतरपीक म्हणून घ्यायचं आहे. आज कोकणामध्ये असंख्य बागा, आता आंब्याचा तुम्ही सीझन बघा, ह्या सगळ्या बागायतदारांना आता एक मोठी चिंता भेडसावणार आहे की पावसानंतर जे वाढलेलं गवत त्याचं करायचं काय? एकतर माणसं भेटत नाही काढायचा घेतलं तरी एकरी 40-50 हजार रुपये खर्च येतो. अच्छा, नाही काढलं तर आग लागली तर पूर्ण बाग भस्मसात होते. मग अशा ठिकाणी आंतरपीक म्हणून जर आपण हळद लागवड करतो तर लागतात किती? 8 ते 10 हजार रुपये एकरी. पण एकदा का ती गवत आलं किंवा हळद लागवड केली तर तिथे गवत निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाहीये. प्लस आंब्यातून तुम्हाला एकरी 50,000 ते 70,000 भेटतात, पण इथे आंतरपीक म्हणजे आग लागू नये म्हणून जे हळद लागवड करता तिथे तुम्हाला 2-2.5 लाख रुपये एकरी भेटतात किमान. म्हणजे तुम्ही कशाही परिस्थितीत लावा, एक थोडासा अभ्यास करून जर एक आधुनिक तंत्रज्ञानाची जर सांगड घातला तर त्या आंतरपिकातून तुम्हाला 3-4 लाख रुपये भेटतात. आणि आंबा मात्र तुम्हाला भेटताना हापूस आंबा जे आता 2-4 महिन्याचा जो बिझनेस आहे त्याच्यातून, आणि त्याच्यासाठी आपण एवढा जीव घालवतोय, एवढी काळजी घेतोय, एवढी मेहनत घेतोय, आणि ते हातामध्ये एक तोकडे पैसे भेटतात. पण म्हणून सांगतो की जोपर्यंत आपण आंतरपिकांची मदत घेत नाही, एकाला एक पूरक धंदा करत नाही, तोपर्यंत श्रीमंत कधीच होणार नाही. नक्कीच. सगळ्या संदर्भात आपण मे महिन्यात एक मेळावा देखील घेत आहे की ज्या चाकरमान्यांच्या प्रबोधनासाठी की बाबा कार्यशाळा नसेल, ती इतगुज असेल, संवाद असेल, किंबहुना येत्या गुढीपाडव्याला देखील शिलेदारांसोबत हेच बोलणार की या गोष्टी कशा पद्धतीनं पसरवल्या पाहिजेत. नेमकं अजून आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे, कुठल्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे? मी तर म्हणतो आमची सुवर्ण कोकणची सुरुवात आहे, आताशा कुठे आम्ही सुरुवात केली. आम्हाला अजून खूप तळागाळात लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. कारण हे श्रीमंती एक ठराविक वर्गाकरता नाही किंवा मुठभर लोकांसाठी नाही, ते प्रत्येक बांधापर्यंत पोहोचायचं ऋषी. आणि त्यासाठी दिवस रात्र सगळे शिलदार प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नांना यशही चांगलं भेटतंय. आज कोकण असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, सगळीकडे सुवर्ण कोकणचं काम अतिशय जलद गतीने पोहोचतं आणि लोक ते स्वीकारतात. कारण स्वीकारण्याशिवाय पर्याय काय? दुसरा मार्ग काय श्रीमंत होण्याचा? तुम्ही सांगा ना मला. अतिशय कमी पैशात, कमी वेळेत, कमी याच्यावरती जर श्रीमंत होण्यासारखे जर साधनं आहेत, हे शेती बघण्यात आहे, तर तुम्हाला दुसरा पर्याय असू शकत नाही. अनेक संस्था असतील, अनेक राजकीय पक्ष असतील, संघटना असतील, या प्रत्येकाला आता आपल्याला आयोजन करायचंय, तर त्यांच्या आयोजनाच्या मर्यादा काय आहेत आणि त्यांचं स्वागत काय? नाही, सगळ्यांचं स्वागतच असेल. मर्यादा त्यांच्याकडे बिलकुलच नसतील. फक्त एक विनंती आहे सगळ्यांना की ज्यावेळेस प्रत्येक पक्षाला वाटतं किंवा प्रत्येक लोकप्रतिनिधी असेल किंवा तिकडच्या संघटना असतात, त्यांना वाटतं की आपल्या विभागातला शेतकरी, आपल्या विभागातला तरुण आहेत किंवा आपल्या इकडचे जे लोक आहेत त्यांनी सक्षम बनावं, एक त्यांचे पण दिवस पलटावे, त्यांनी स्वाभिमानाने जगावं. आणि हे जो दुष्काळ आहे, जे आत्महत्या आहेत, हे सत्र कुठेतरी थांबलं पाहिजे. किती दिवस आपण लाचार असा, आणि ही नुसती पोकळ हळहळ नको ऋषी, हे मनापासून केलेलं कार्य आहे. उगाच तुम्हाला काहीतरी एक पॉलिटिकल मायलेज यावा किंवा काहीतरी तुमचं इस्पिस करण्यासाठी तर तुम्ही येऊ नका. तुम्हाला प्रामाणिक वाटत असेल की माझ्या विभागातील शेतकरी जगला पाहिजे, माझ्या विभागातील लोकांना एक आर्थिक सक्षम झालं पाहिजे, त्यांचा एक आर्थिक स्तर जो आहे तो उंचावला पाहिजे, तर त्यांनी ह्या गोष्टीचं आयोजन करावं. या कार्यशाळेला आम्हालाही आवडेल ते लोकांपर्यंत जायला. फक्त विनंती आहे की त्याची नोंदणी मात्र किमान 1 महिना अगोदर करायला हवी, जेणेकरून नियोजन करणं दोन्हीकडनं सोपं होऊन जाईल. नक्कीच. या निमित्तानंच काय आवाहन कराल की त्यांनी काय कशा पद्धतीनं आपल्याशी कॉन्टॅक्ट करा? ते सगळ्यात महत्वाचं, ज्या मोफत कार्यशाळा, जिथे प्राथमिक कार्यशाळा असतात, उद्योजक निर्माण कार्यशाळा, तिथे त्यांनी यावं. तिथे त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांचे जे काही प्रतिनिधी असतील त्यांनी यावं, रितसर त्याचा अर्ज द्यावा, बोलावं, किंवा घाटकोरचं कार्यालय आहे तिकडे संपर्क साधावा, तिथे येऊन भेटावं आणि प्रॉपर त्याची रूपरेषा द्यावी की नक्की कशा पद्धतीत त्यांना. कारण मागे जर तुम्ही बघितलं जालनामध्ये आयोजन केलं होतं खूप छान पद्धतीने. आपल्याला आजपर्यंत राजकीय पक्षांनी फार सुंदर प्रतिसाद चांगला दिला. सर्वच राजकीय सगळ्याच राजकीय पक्षांनी दिला, प्रत्येक संस्थाने दिला. कारण हे निरपेक्ष भावनेने केलेलं काम आहे ना ऋषी. इथे कुठला धंदा नाहीये की आम्ही तिथे जातो आणि आमचा काहीतरी शेळ्या विकतोय, कोंबड्या विकतोय, काहीतरी मेंबर बनवतोय, असं काही नाहीये. आपण तिथल्या लोकांचा एक बोलतात ना सर्वांगीण विकास कसा होईल, त्यांचा आर्थिक स्तर कसा उंचावला जाईल आणि छोट्या छोट्या व्यवसायातले श्रीमंती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचवते त्यांना,
ह्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो. अत्यंत प्रामाणिकपणे, निरपेक्ष बुद्धीनं आणि सर्वसामान्य लोकांसाठी केलेली ही चळवळ आणि या चळवळीचे निकाल हे अर्थातच श्रीमंत म्हणून दिसत आहेत. आणि याचं कारण म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यात होत असलेल्या कार्यशाळा. या आठवड्यात होत असणाऱ्या कार्यशाळांवर नजर टाकूया. 25 तारखेला आपण अमरावती येथे भेटतोय. विशेष उद्योजक निर्माण ही कार्यशाळा आहे. 26 तारखेला सिन्नर येथे, तर 28 तारखेला मुंबईत शिलेदारांची बैठक आहे. 26 तारखेला औरंगाबाद आणि मुंबई येथे विशेष कार्यशाळा. यापैकी कुठल्याही कार्यशाळेत सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा, नाव सांगा, संपर्क द्या आणि आपला प्रवेश नक्की नोंदवा. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. अशा पद्धतीच्या कार्यशाळा, लोकांची वाढत असलेला उत्साह, त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जाणारे शिलेदारांची आता वाढणारी जबाबदारी, यातून एक चक्र निर्माण होते. पण या सगळ्याला एक बाजारपेठेचा रूप येतो तेव्हा प्रत्येक जण म्हणतो आपण काहीतरी करायला हवं. बाजारपेठ असलेली बाजारपेठ आणि नव्या बाजारपेठा कशा निर्माण करायच्या? कसं माहिती आहे ऋषी, बाजारपेठेची गरज त्यांनाच आहे जे पारंपरिक पद्धतीने सगळ्या गोष्टी करतायत. इथे आलेले शेतकरी आहेत ना, त्यांना कधीच बाजारपेठेची समस्या भेडसावली नाही. आजपर्यंत लाखो शेतकरी आलेत, कितीतरी मोठ्या संख्येने महिला आल्यात, सगळे बाकीचे तरुण आलेत, पण त्यांना कधीच बाजारपेठेची समस्या भेडसावली नाहीये. कशा पद्धतीने बाजारपेठ आपल्याकडे आली पाहिजे ना, हे तंत्र आपण शिकवतो या प्रत्येक कार्यशाळेमध्ये. कारण आपल्याला कोणावर डिपेंड्स नाही राहायचं आहे. आजपर्यंत आपला जो घात झाला ना ऋषी, तो फक्त पराभूत वृत्ती आणि परावलंबीपणामुळे, या दोनच गोष्टीमुळे. आणि म्हणून हे सगळं चक्र भेदायचं असेल ना, तर आपल्याला स्वतःला सक्षम झालं पाहिजे. हा जो सोशल मीडिया असेल किंवा सुवर्ण कोकणचं जे व्यासपीठ आहे, आज तुम्ही विचार करा, दरमहा आपण नवीन 10,000 लोकांना भेटतोय. ही केवढी मोठी बाजारपेठ आहे. आज कितीतरी सर या कार्यशाळेत येतात, वारंवार येत असतात. शिलेदार म्हणजे काय किंवा सभासद म्हणजे काय, तर तुम्हाला वारंवार या कार्यशाळेत निशुल्क 1ही रुपया न भरता यायला भेटतं. लोकांशी दोस्ती करायला भेटते, त्यांचा डाटा भेटतो, त्यांचा ब्रॉडकास्ट मेसेज एक ग्रुप बनवा आणि एकमेकाच्या समूहाने कसं पुढे जाता येईल. ज्याला जे विकायचं असं ना, तो बरोबर विकतो ऋषी. पण तुमच्याकडे ती बोलताना आतमधून ती तन्मळ असली पाहिजे की मला काहीतरी एक नाविन्यपूर्ण करायचं आहे. त्याच गोष्टीला कवटाळून आता नाही चालणार. आपल्याला तुम्हाला नाविन्याचा शोध घ्यावाच लागेल. आणि कालच्याच एपिसोडमध्ये प्रसाद खेडेकर आले होते, आपलेच शिलेदार आहे. त्यांचाच एक स्वतःचा बिझनेस होता आणि त्या बिझनेसचा वापर त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीनं, खुबीनं त्यांनी प्राण्यांसाठी केला आणि आज त्याचेही चांगले रिझल्ट येतात. अशा पद्धतीचं आपलं स्वतःची श्रीमंती शोधताना इतरांच्या श्रीमंतीचा विचार करताना नवी दालनं दिसतात. असे रिझल्ट आणखी येतात का आपल्याला? नक्की ऋषी, जेव्हा तुम्ही इतरांना मोठं करायला बघता, इतरांना श्रीमंत करायला बघता ना, तर तुम्ही कधी मोठे होता हे कळतच नाही. आणि हेच तर खरा मूलमंत्र आहे इथे शिलेदारांसाठी, की तुम्ही एकटे श्रीमंत होऊ नका, तुम्ही एकटे मोठे होऊ नका, तर तुम्ही इतरांना देखील सोबत घ्या. आणि तुम्हाला सांगतो, हा कुठलाही व्यवसाय हा एकट्याने जर केला तर तुम्हाला मर्यादा आहेत. तुम्हाला 4-8 लोकांना सोबत घ्यावाच लागेल. आणि येणारा काळही तसाच आहे ऋषी. आता एप्रिलमध्ये कायदा जो येतोय कॉर्पोरेट फार्मिंगचा, ते हेच आहे ना की तुम्ही सामूहिक पद्धतीने शेती करा. आणि आज जर आपण एकत्रित नाही झालो, आपण जर एकजूट नाही झालो ना, तर कंपन्या आहेतच, कॉर्पोरेट कंपन्या. मग आपण नेहमीप्रमाणे त्यांचे चाकर मजूर म्हणूनच काम करणार आहोत. त्यापेक्षा आपण 2-4 चांगली समविचारी माणसं एकत्र येऊया, आपण त्यातले श्रीमंती जाणूया, त्याचा अभ्यास करूया. कोणी मार्केटिंगचा अंग सांभाळूया, कोणी फायनान्सचा अंग सांभाळूया, कोणाकडे जमीन असेल, कोणाकडे अजून काय नवीन तंत्र असेल. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून ना, आणि त्याची कायदेशीर प्रक्रिया करूया. असं नाही की बोललं आणि झालं. एक चांगली त्याची पायाभरणी करू, त्याचा पाया मजबूत करूया आणि नंतर करूया. आणि इथे सगळी मदत तुम्हाला सुवर्ण कोकणकडनं भेटेल. तुमच्याकडे पैसा असो नसो तरी तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे जमीन नसेल तरी तुम्हाला इथे संधी आहे. आणि तुमच्याकडे अनुभव नसेल तरी इथे तुम्हाला मदत करणारे लोक आहेत. दरवेळी असं म्हटलं जातं, कोकण म्हटलं की जागा विकू नका, परप्रांतीयांशी हवाली होऊ नका, स्वाभिमान जगा. मुळात जर शेतकऱ्यांच्या नजरेनं जर विचार केला तर एक गोष्ट जाणवते, जागा विकणं म्हणजे काय कोणालाही हौस नसते. तर पैशाच्या आशेनं या जागा विकल्या जातात आणि मग नंतर आपण हातचं गमावतो. मुळात पैशाच्या आशेनं विकल्या जाताना पैशाच्या आशेनं आपण कमवू शकतो. या छोट्या छोट्या गोष्टींचं समाज प्रबोधन करण्यासाठी आता गाववाल्यांनी तर चाकरमानांनी कशा पद्धतीनं वेगवेगळ्या ज्या संघटना असतील, मुंबई बेस ज्या गावच्या संघटना, त्यांनी काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट ऋषी, आपण जमिनी कशा काय विकू शकतो? आपल्याकडे त्या वडिलोपर्यंत आपण काय त्या विकत घेतल्यात का? जी संपत्ती आपली नाही तिचा विकण्याचा हक्क आपल्याला दिलाच कोणी?
अच्छा, आणि ते नसतं तर मग काय केलं असतं? समजा आमच्याकडे जमिनीचा तुकडा नाहीये आणि आमच्यावर संकट आलं, अडचण आली, तर आम्ही काय करणार आहोत? सो पहिली गोष्ट, आपण मनाने अतिशय सक्षम झालं पाहिजे. कुठल्याही संकटाने बेहिंमत न होता आपण त्याच्यावर मात, कारण प्रॉब्लेम जे असतात ना, प्रॉब्लेमच्याच मागे संधी लपलेली असते ऋषी. आपण तिचा विचार करत नाहीयेत. आज आपण छोट्या छोट्या संकटाने हे होतं, अतिशय निराश होऊन जातो आणि मग आपलं लक्ष कुठे असतो? त्या जमिनीच्या तुकड्यावरती. पण त्याच्याऐवजी जर आपल्याला नवीन नवीन श्रीमंतीची जर दालनं दिसतील, नवीन नवीन व्यवसायाच्या संधी दिसल्या, तर मात्र काय होईल? ऋषी, आपण का निराश होतो, का खचतो, का पटकन त्या काळजाचा तुकडा आपण विकतो? तर आपल्याकडे दुसरा मार्ग नसतो असे आपण समजतोय. पण त्या मार्गापर्यंत, त्या श्रीमंतीपर्यंत आपण पोचलं पाहिजे. नक्की श्रीमंती आपल्या आजूबाजूला त्या मातीत कशी लपली आहे ते बघितलं पाहिजे. आणि म्हणून या कार्यशाळा ज्या असतात ना, त्या खूप सहाय्यभूत असतात. श्रीमंतीसाठी आवश्यक असणाऱ्या कार्यशाळा म्हणजे सुवर्ण कोकण. तुम्हाला या चळवळीत आल्यानंतर या सगळ्याची प्रचिती येईल आणि म्हणून त्यासाठी स्वागत आहे. या चळवळीत वेळा आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत व्हा. एक छोटासा ब्रेक पाहत राहा. सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्रात. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. 28 तारखेला मुंबईत शिलेदार बैठक होते. खरं तर शिलेदार बैठक, एकत्र येणं, स्वतःच्या गोष्टींबद्दल बोलणं, आर्थिक वृद्धींबद्दल बोलणं, हे सगळं करत असताना अजून किती शिलेदारांची अपेक्षा आहे, गरज आहे? नाही, मला तर प्रत्येक घरामध्ये एक शिलेदार हवा ऋषी. कारण शिलेदार म्हणजे श्रीमंत उद्योग, आणि स्वप्नच ते आहे सुवर्ण कोकणचं, की प्रत्येक घरामध्ये एक श्रीमंत उद्योजक तयार व्हावा. आणि त्यासाठीच ही सगळी सुरुवात आहे, यासाठीच हे सगळे खटाटोप आहे. आणि होतंय काय माहितीये, हा जो विचाराचा जो जागर आहे ना, प्रत्येक घराघरात आता पेटत चाललाय. प्रत्येकाला ती श्रीमंती खुणवते, प्रत्येकाला सुवर्ण कोकणची कार्यशाळा खुणवते. तुम्ही बघा ना, आज मुंबईतली किती कार्यशाळा असेल, जवळजवळ मला वाटतं 25 ते 30 कार्यशाळा झाल्यात. पण प्रत्येक कार्यशाळेला तेवढीच गर्दी, तेवढाच उत्साह, तेवढीच लोकांची उपस्थिती. हे कसलं चित्रक आहे, हे कसलं द्योतक आहे? हे द्योतक आहे की इथे शाश्वत श्रीमंतीचा मार्ग दाखवला जातो. इथे हवेतल्या गोष्टी सांगितल्या जात नाही. इथे अव्यातपणे काय सांगितलं, जर जे सत्य आहे, जे ऍक्च्युअल आहे, तेच लोकांसमोर दाखवलं जातं. नुसतं दाखवून समाधान न होता त्या श्रीमंतीकडे पोहोचण्यासाठी नक्की सुरुवात कुठून करावी, कोणत्या प्रकारची मदत केली, ह्या सगळ्या गोष्टी इथे मिळतात. आणि म्हणून शिलेदार मिटिंग ही खूप महत्वाची असते ऋषी. तुम्ही बघा, आता उद्या 28 तारखेच्या मिटिंगला तुम्ही कुणी तिथे येऊन बघा. तिथे किमान न म्हटलं तरी 30-40 जणांना, कोणाकडे जमीन नसेल त्याला मदत भेटणार आहे, त्याला जमिनीची मदत भेटेल. कुणाकडे पैसा नसेल त्याला तिथे पैशाची मदत भेटेल. कोणाला किती माहिती काय हवी असेल किंवा त्या विषयातले महत्वाचे काही नॉलेज हवं असेल ते त्याला भेटेल. कुणाला तिथे मार्केटिंगची मदत भेटेल. प्रत्येकाला तिथे काही नाही, आणि प्रत्येक जण इथे एकमेकाला मदत करायला आसुसलेला असतो. हे सगळ्यात वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे ही एक प्रकारे बोलताना एक उद्योजकीय विचारांची देवाणघेवाण तुम्हाला या 28 तारखेच्या शिलेदार मीटिंगमध्ये दिसेल. नक्कीच या पद्धतीची शिलेदार होणं असेल, डीव्हीडी विकत घेणं असेल, या गोष्टी फक्त कार्यशाळेतच का घडतात? त्या सुद्धा उद्योजक निर्माण कार्यशाळेत. उद्योजक निर्माण कार्यशाळा म्हणजे सुरुवात असते, एक प्रारंभ. म्हणजे तुम्ही आजपर्यंत सगळ्या गोष्टी बघत असता, ऐकत असता, आणि कुठेतरी मग ते ठिणगी एक रूप घेते आणि नाही बस झाला, आता आपल्याला काहीतरी नव्याने बघूया, नक्की श्रीमंती कशी आपण आत्मसात करू शकतो, माझ्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे कुठला व्यवसाय मला एक सूट होऊ शकतो किंवा मी तो त्याच्यात करिअर म्हणून करू शकतो. आणि एक सुरुवात असते. आणि इथे आल्यानंतर लोकांना आपल्यातलं सामर्थ्याची जाणीव होते. लोकांना तीच कल्पना येते की मी नक्की काय करू शकतो किंवा अजूनपर्यंत मी काय केलं ना, ही त्यांना खंत होते. आणि मग इथे आल्यावरती त्यांना तिथे त्यांच्याच विचाराची काही माणसं भेटतात की जी त्यांच्याही प्रमाणे एक वेगळी आशा, एक वेगळं आशावाद घेऊन आले असतात. आणि मग इथे ते संमिश्र काही गोष्टी घडतात की श्रीमंती किती सोपी आहे, अतिशय कमी पैशात, कमी वेळेत किंवा भांडवल नसताना देखील आपण कसे श्रीमंत होऊ शकतो आणि त्यासाठी नक्की सुरुवात कशी करावी, ह्या सगळ्या गोष्टीचा जो उलगडा आहे या उद्योजक निर्माण कार्यशाळेत होतो. आणि म्हणून सांगतो की उद्योजक निर्माण कार्यशाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यातला
एक मैलाचं दगड तर. उद्योजक निर्माण कार्यशाळा ही प्रत्येकासाठी महत्वाची असते आणि तेवढीच ती त्यांना श्रीमंतदायी ठरते. तुमच्या आयुष्यातला जर हा बदलाला तुम्हाला स्वतःला सामोरं जायचं असेल तर या नक्की. 25 तारखेला अमरावती येथे कार्यशाळा होते, तर 26 तारखेला सिन्नर येथे उद्योजकीय निर्माण कार्यशाळा होते. आणि या कार्यशाळेनंतरचं पुढचं पाऊल असतं ते म्हणजे विशेष कार्यशाळा. आणि विशेष कार्यशाळा या आठवड्यात 26 तारखेला औरंगाबादमध्ये होते, तर मुंबईत त्याच दिवशी म्हणजे 26 तारखेलाच होते. या चारही कार्यशाळेसंदर्भात जर आपल्याला काही माहिती हवी असेल, एखाद्या डीव्हीडी बद्दल माहिती हवी असेल, नवीन अभ्यास दौरे कुठे आहेत त्याबद्दलची माहिती हवी असेल, तर त्या सगळ्यासाठी केवळ आणि केवळ स्क्रीनवर दिसलेल्या नंबरशी संपर्क साधा. आपलं नाव सांगा, आपलं गाव सांगा, आपल्याला कुठल्या विषयात करिअर करायचंय त्या संदर्भात सांगा, डीव्हीडीची आगाऊ नोंदणी द्या आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत व्हा. परवा या ठिकाणी आलात, खूप सुंदर माहिती आणि मार्गदर्शन दिलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.